नमस्कार मंडळी, अमूच्या गावामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। पालेभाजीचा जो काही आपण व्हिडिओ सिरीज बनवत आहोत त्याच्यामध्ये आज भाग 2 घेऊन आलो आहोत। मागे पाहू शकता समय आलेला आहे, पॉवर टिलरच्या मदतीने आपण नांगरून घेत आहोत। जे काही सगळं जाळून घेतलं होतं म्हणजेच काय, त्या तरवा जो काही भाजून घेतला होता तो सगळा आता पूर्णपैकी क्लिअर झालेला आहे। आज आपण काय करत आहोत, हे राग दिसते समोर, ती सगळी मातीमध्ये आपण मिक्स करून घेत आहोत, जेणेकरून जे काही खत यातनं मिळणार आहे नवीन सीड सोईंग केल्यानंतर ते त्या झाडाला लगेच इंटेक करता येईल, कारण का ते मुळाशी मिळणार आहे त्याला। एवढंच आहे की आज आपण नांगरताना नुसतं नांगरून घेत नाही आहोत, तर बेड्स पण पाडून घेणार आहोत। तर थोडं थोडं जसं जसं होत जाईल काम तसं मी व्हिडिओ तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगत राहील। तर जशी आपल्याला पावसाळी मऊ माती मिळते तसंच उन्हाळी आपल्याला कडक माती मिळते। फार कठीण होतं जेव्हा आपण पॉवर टिलरनी नांगरत असतो। आता बैलांचे नांगर राहिलेले नाही आहेत आणि नांगरी तेवढे राहिलेले नाही आहेत, त्यामुळे अशा मशीनचा वापर करून आपण शेती करायला लागलेलो आहोत। दुसरा ॲडव्हान्टेज ह्या मशीनचा असा आहे की आपण जे काही बेड मेकर्स आहेत ते तुम्हाला पुढे अटॅचमेंट बघायला मिळतीलच। तर त्या बेड मेकर्सचा वापर करून आपण ठिकठिकाणी चौकोन पाडून घेतो ह्या मदतीनेच, कारण का आपल्याला जर पुढे लेबर लावून बेड्स बनवायला लागले तर ते थोडं अजून खर्चिक होतं। पण हेच पॉवर टिलरच्या मदतीने एकदा नांगरलेली जमीन असेल तर ते इझिली आपण करू शकतो। आता आपण सध्याला उभं नांगरून घेत आहोत। एकदा पूर्ण प्लॉटला उभं नांगरून झालं की आडवं देखील नांगरून घेणार आहोत। दोन बेड्स बनवत आहोत, पालेभाजीसाठी उभे केलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी। आणि पुढचं जे काही नियोजन असेल ते पार्ट 3 मध्ये तुम्हाला समजेल। आज नांगरणं हाच एक मोठा विषय होता जो पार्ट 2 मध्ये तुम्हाला बारकाईने समजून दिलेला आहे। शेती करणं आणि शेती करता करता अशा काही अवजारांचा वापर करणं फार गरजेचं आहे, परंतु तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू हेच द्यायचं होतं की ह्या सगळ्या अटॅचमेंट्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे। नांगर माझा नाही आहे, पण मी ती अटॅचमेंट खालची जी आहे सरी पाडायची ती स्वतःहून घेतली। हे जे बेड बनवत आहे तो खुरप्याच्या मदतीने करत आहे, तुम्ही पाहू शकता। मध्ये ही वॉकिंग स्पेस ठेवली आहे कारण का आपल्याला पाईपद्वारे हे करायचं आहे इरिगेशन सध्याला, कारण का मला ठिबक सिंचन किंवा स्प्रिंकलर हे लावणं सध्याला शक्य नाही आहे। इथे 12 बेड्स पडणार आहेत, 24 बेड पडणार आहेत आणि इथे 2 सऱ्या ज्या आहेत शेवटच्या त्या आपण पूर्ण लांब ठेवल्या आहेत, त्याच्यावरती आपण कुठली तरी वेलवर्गीय भाजी पीक म्हणा ती घेणार आहोत।